अगदी थोड्याच वेळात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्रकार परिषदेला पुण्यात सुरुवात होतीये। अमितेश कुमार यांच्याकडून या सगळ्या घटनेसंदर्भात ब्रीफिंग घेतल्यानंतर योगेश कदम पत्रकार परिषदेत नेमका काय सांगतायत, काय माहिती देतायत हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। योगेश कदम यांचा ताफा आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या मुख्य इमारतीच्या दिशेने आता रवाना झालेला आहे। स्वारगेट डेपो परिसरात आढावा सुद्धा घेण्यात आला आणि त्याच वेळी त्या ठिकाणी आंदोलन जे होत होतं तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वात, त्यावेळी मात्र योगेश कदम यांचा ताफा तिथं दाखल होताच त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आल्यानंतर तृप्ती देसाई यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पण आरोपींना पकडण्याऐवजी आम्हाला ताब्यात घेतलं जातं असं म्हणत या घटनेचा निषेध तृप्ती देसाई यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। काही क्षणातच आता या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची होणार आहे। या स्वारगेट डेपोतील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी जो आहे तो अद्यापही फरार आहे। आरोपीच्या शोधाकरता 13 पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आरोपी संबंधित असलेल्या व्यक्तींची 10 व्यक्तींची आतापर्यंत चौकशी करण्यात आलेली आहे। 13 पथकं ही तैनात करण्यात आल्यानंतर काय नेमकं अपडेट मिळत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गृहराज्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून विशेष म्हणजे आरोपी परराज्यात पळून गेला असल्याची देखील प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय अशी माहिती आपल्या प्रतिनिधीनं दिलेली आहे। त्या अनुषंगानं परराज्यातील पोलिसांना काही ऑर्डर्स राज्य पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत का याविषयी सुद्धा माहिती दिली जाईल। या सगळ्या संदर्भात खासदार संजय राऊत काय म्हणाले आहेत पाहूया। माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे, पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या ज्या गँग्स आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे, आपण राजकीय कार्यासाठी गृह खातं वापरताय, विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खातं तुमचे लोक वापरत आहेत। हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।